मुलीच्या रूपानं उमलणारी कळी गर्भातच खुडली जाऊ लागल्यानं मुलींचा जन्मदर घटलाय। परिणामी मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीयेत। त्यामुळे समाजाचा समतोल बिघडत चाललाय। या पार्श्वभूमीवर पन्हाळा तालुक्यातील निकमवाडी ग्रामपंचायतीच्या वतीनं मुलीचा जन्म वाढावा, समतोल समाज घडावा उपक्रम हाती घेतलाय। ग्रामपंचायतीच्या वतीनं घरोघरी मुलीच्या जन्माचं महत्त्व पटवून दिलं जातंय। गावातील घरांवर मुलीच्या नावाच्या पाट्या लावून स्त्री जन्माचं स्वागत केलं जातंय। पन्हाळा तालुक्यातील निकमवाडी ग्रामपंचायतीच्या वतीनं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत एक अनोखा उपक्रम हाती घेतलाय। मुलीचा जन्म वाढावा, समतोल समाज घडावा हा उपक्रम राबवला जातोय। मुलीच्या जन्माचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीकडून होतोय। त्या अंतर्गत घराघरांवर मुलीच्या नावाची पाटी लावली जातीये। गटविकास अधिकारी सोनाली माडकर यांच्या हस्ते या उपक्रमाचं उद्घाटन झालं। वंशाला मुलाच्या रूपानं दिवाच पाहिजे या हट्टापोटी गर्भातच उमलणारी कळी खुडण्याच्या प्रकाराबद्दल चिंता व्यक्त केली। मुलींची संख्या घटल्यामुळे लग्नासाठी मुली मिळत नाहीत, त्यामुळे अनेक तरुणांची लग्न होत नाहीत। या बाबीचा विचार करून मुलीच्या जन्माचं स्वागत केलं पाहिजे असं सरपंच डॉक्टर मानसिंग निकम यांनी नमूद केलं। निकमवाडी इथं या उपक्रमासंबंधी प्रभात फेरी काढून स्त्री जन्माच्या स्वागतासाठी प्रबोधनाचा जागर करण्यात आला। यावेळी विस्तार अधिकारी राजेंद्र तळपे, पीडी भोसले, बीडी उपाध्ये, उपसरपंच मोनाली खोत, ग्रामपंचायत अधिकारी सुप्रिया खोत, वैभवी निकम, दीक्षा खोत, साधना खोत, रुणाली खोत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते।